नागपूर महानगरपालिका निवडणूक आणि मतदान प्रक्रियेकरता पालिका प्रशासन सज्ज आहे। मतदान केंद्रावर आता साहित्य वाटपास सुरुवात झाली आहे। 3004 मतदान केंद्र असतील नागपूरमध्ये, तर 321 केंद्र संवेदनशील केंद्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत। उद्या आपल्याकडे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आपण घेणार आहोत। त्याच्यामध्ये उद्या सकाळी 7:30 वाजेपासून तर जे वोटिंग जे आहे त्याची सुरुवात होणार आहे। 7:30 ते 5:30 पर्यंत जे आहे वोटिंगचा टाइम पिरियड आहे। आज आपले सर्व पोलिंग पार्टी ज्या आहेत त्या पोलिंग बूथवर जे आहेत त्या डिस्पॅच होत आहेत आणि त्या ठिकाणी आपण अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ आणि आमच्या मार्फत एक ॲडिशनल आम्ही वेबकास्टिंगची जी सुविधा आहे ती प्रोव्हाइड करतो आहोत। संजय राऊतांनी ट्विट केलंय, सर्व मराठी माणसाचं ठरलंय एक है तो सेफ आहे, म्हणजे एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे असं राऊत ट्विट करतायत। एक है तो सेफ है हे फार उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। हेच काही वर्षापूर्वी जर कळालं असतं, 19ला कळालं असतं, तर 22चा उठाव झाला नसता। त्यापूर्वी जर कळालं असतं तर राजसाहेब असेल, नारायण राणे असेल, गणेश नाईक असेल, भुजबळ असतील, अनेक नाव सांगता येतील, हे तुम्हाला सोडून गेले नसते। खासदार संजय राऊतांकडून अजित पवारांना शुभेच्छा आहेत। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलेलं आहे। राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्यात आधी आज मकर संक्रांत आहे। अजित पवारांच्या तोंडाची तिळगुळ पडो आणि संक्रांतीनिमित्त सर्व माझ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा। संजय राऊतांनाच म्हणणं आहे की तिळगुळ घ्या आणि रोज सकाळी 9 वाजता गोड बोला, विनाकारण खोटे आरोप करत बसू नका। तुम्ही गोड बोललात तर महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल, महाराष्ट्र समृद्ध आणि सफल होतोय देवाभाऊंच्या नेतृत्वात। तुम्ही सकाळचा भोंगा बंद केला, कडू बोलणं बंद केलं, गोड बोलणं सुरू केलं तर चांगलं होईल। मी स्वतः संजय राऊतांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो। उद्यापासून नवीन संक्रमण सुरू होणार आहे। या नव्या संक्रमणामध्ये आपण रोज सकाळी उठून सरकारबद्दल, चांगल्या कामाबद्दल गोड बोलावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। यावर संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। आज मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा। खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाने एकमेकांचे पूर्ण वाबोडे काढले, कपडे उतरवणं ज्याला म्हणतात ते केलेलं आहे। परंतु हा सण असा आहे की त्यांनी एकमेकांना गोड बोललं पाहिजे। मला जर सांगाल तर मी संजय राऊतला तिळगुळ देईन, कधीतरी गोड बोल बाबा, इतरांचं काय होईल, परंतु त्यांनी सुद्धा आजपासून गोड बोलावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।